परंतु अजूनही त्याच्यात कमतरता येते। त्यामुळे विविध विभागाचे लोक पूल करून आपल्याला ती कशी करता येईल आणि अल्टरनेटिव्हली शेतकरी देखील स्वतः ते कसं करू शकेल आहेच आपण अलाव करतो, पण अजून त्याचं ट्रेनिंग नाही आहे, हा देखील आमचा एक प्रयत्न असेल। आणि त्याचसोबत आपण पॅरलली आता MRSACच्या सोबत एक प्रकल्प हातामध्ये घेतलाय, ज्याच्यामध्ये जशी आपण ई पीक पाहणी करतो तशी सॅटेलाइट इमेजरी ही देखील पूर्ण जनरेट करायची, तो एक आपला प्रयत्न आहे। दुसरं ई पीक पाहणी आपल्याला ड्रोनच्या माध्यमातून करता येईल का, अशा प्रकारचं एक पायलट आपण मध्यंतरीच्या काळात करून बघितलेलं आहे। अशा काही गोष्टी करून याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की शासन दरवर्षी 7,000, 10,000, 12,000, 16,000 पर्यंत वेगवेगळ्या प्रकारची मदत करते। ही मदत योग्य लोकांना झाली पाहिजे, ती पात्र लोकांना झाली पाहिजे, याकरता खरं म्हणजे हा सगळा खटाटोप आहे। आणि म्हणून निश्चितपणे आपण जी काही या ठिकाणी शंका व्यक्त केलेली आहे, ही शक्यता आहे की सगळे लोक त्याच्यामध्ये आलेले नसतील, पण जे आले नसतील त्यांनाही मदत करणं हा शासन त्या संदर्भात प्रयत्न करेल। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। एक सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अत्यंत विस्ताराने आणि सरकार याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी किती जास्ती असता येईल या उद्देशाने खूप विस्ताराने सांगितलं। तरी देखील आपण एक बीडचं उदाहरण सांगितलं की सरकारी जागेवर मुख्यमंत्री महोदय हे आपण शेतकऱ्यांना किंवा जे लाभार्थी, फक्त मी शेतकऱ्यांचं म्हणत नाही, आता ते यांचं आपण लाडकी बहीण योजनेचं पण बघितलं, परंतु हे सगळं करत असताना हे सगळं आपण तपासूनच त्याची नोंदणी करायची ही अधिकाऱ्यांच्यावर जबाबदारी असते, कृषी विभागाची असते, महसूल विभागाची असते। निदर्शनात असे येते की याच्यामध्ये थोडेसे हे अधिकारी सुद्धा आहेत, इन्व्हॉल्व असतात, म्हणूनच हे सगळं घडतंय। आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या वेळेला चुका होतात आपण लाभार्थ्यावर ऍक्शन करतो, पण त्यामध्ये आपण त्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरत नाही, जी यंत्रणा राबवणारी आहे। आता सरकारी धोरण इतकं उत्कृष्टरित्या तुम्ही सांगितलं, असं जर राबवण्याचे अधिकार कोणाला आहेत, हे राबवण्याचे अधिकार सरकारी यंत्रणेला आहेत, हे आपल्याला नाहीये। आणि म्हणून अशा चुका ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणी सरकारी यंत्रणेला जोपर्यंत आपण कठोरपणे जबाबदारी घेत नाही, केवळ ह्याच विभागातलं नव्हे, तोपर्यंत खऱ्या अर्थानं सरकारनं राबवलेल्या चांगल्या योजनांचं जनतेला फायदा होईल असं वाटत नाही। सरकार कुठलंही असू दे, सातत्याने ते बदनाम होत राहतं, टीकेचं धनी होत राहतं। आणि म्हणून याच्यामध्ये सरकारी यंत्रणेला जबाबदार धरण्याची आपण प्रोव्हिजन कराल का? निश्चितपणे अध्यक्ष महोदय, हे खरंच आहे की काही ठिकाणी आपल्या यंत्रणा देखील या संदर्भात दोषी आहेत। आता इतक्या मोठ्या प्रमाणात समजा लोक इन्शुरन्स काढतायत, दुसऱ्याच्या जमिनीवर तिसरा इन्शुरन्स काढतोय, एकच माणूस 3-3 ठिकाणी काढतोय, तर यात काही ठिकाणी तर संगनमत असेलच, बिना संगनमताचे होऊ शकत नाही। हे खरं आहे की आता या इन्शुरन्सच्या संदर्भात आपले जे CFC सेंटर्स आहेत त्यांनी काही घोटाळे केलेले आहेत। त्यामुळे या संपूर्ण यंत्रणेत जे जे दोषी निघतील त्या सर्वांवर कारवाई ही केलीच जाईल।